नमस्कार मित्रांनो, काल आपण पाहिलं की पाडा कसा तयार करायचा आणि त्याच्यानंतर एक मी व्हिडिओ टाकला होता की गुणाकार कसा करायचा. पण मला आता वाटलं की बेरीज एकदम शॉर्ट पद्धतीमध्ये कशी करायची, जसं की आपण हातचा घेऊन बेरीज करत असतो. 2 अंकी संख्या असेल, 3 अंकी संख्या असेल, 4 अंकी संख्या असेल. पण त्यासाठी मला असं वाटलं की एक बेरजेचा एक व्हिडिओ टाकावा, जेणेकरून लहान मुलांसहित स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व मुलांना त्या बेरजेचा एकदम अचूकपणे आणि कमी वेळामध्ये फायदा होईल. आणि ती कमी वेळामध्ये कशी सोडवायची ते मी सांगतो. आजपर्यंत आपण ज्या पद्धतीने बेरीज करत होतो ती पद्धत होती हातचा घ्यायची, नंतर तो इकडे हातचा ऍड करायचा आणि आपण त्याला मांडत होतो. आता तसं काही मांडत बसायची गरज नाही. एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला बेरजेची सांगतो. 2 अंकी संख्या घेऊयात, 3 अंकी संख्या घेऊयात. प्रथम मी तुम्हाला सांगतो की आपण पहिलं बेरीज कसं करायचं. ओके, बघा, एक नंबर घेऊयात. आता आपण घेऊत 54 अधिक आपण घेऊयात ओके 54 अधिक 67. ओके, याला आपण कसं करायचो, 7 आणि 4 11 हात चालायचो डोक्यावरती, 7 आणि 4 11 हात चालला 1, 6 आणि 5 अगोदर आपण करायचो, 6 आणि 5 11 आणि हा हातचा 1 12 आणि आपण इथं लिहायचो सरळ. काय आन्सर आलं 121. पण बघा आता हेच गणित दिलं तर शॉर्ट पद्धतीमध्ये कसं काढायचं बघा, मी तुम्हाला सांगतो. आता बघा 54 अधिक 67 आहे असं लिहिलं. ओके, आता लक्ष द्या, यांनी आपण काय करत असतो की उजवीकडून डावीकडे येत असतो. मग याच्यात जे झालाय हातचा आलाय तो इथं घेत असतो, तो हातचा परत ऍड करतो. आता इथून पुढे हातचा करायचाच नाही. म्हणजे काय करायचं नेमकं बघा, 6 आणि 5 11 या 11 जशाच तशी इथे लिहायचे, हातचा घेत बसायचं नाही, काही करायचं नाही. ओके, आता 11 आलंय. आता एक लक्षात घ्या, या दोन्हीची बेरीज झाली, आपण जशा तशी खाली लिहिली. आता 4 आणि 7, 7 आणि 4 किती होतात, हे पण 11च होतात. मग आता 11 लिहायची कशी बघा, ही जी संख्या आली आहे ना, या संख्येचा सगळ्यात शेवटचा अंक आहे का त्याच्या खाली एक अंक येऊ द्यायचा आणि त्याच्या पुढचा इथे येऊ द्यायचा. ओके, आलं लक्षात तुमच्या. आता बघा 5 आणि 6 11ला आपण 11 लिहिलं. आता 4 आणि 7 या दोन्हीची बेरीज केली आणि याचं 11 लिहिलं. फक्त काळजी काय घेतली की आता शेवटचा जो अंक आहे त्याच्या खाली हे लिहायचे. मग बघा आता 1 ला 1, 1 आणि 1 2 आणि हा 1 3. काय आला आन्सर 121. हे पण आन्सर तेच आहे, हे पण आन्सर तेच आहे. आपण आजपर्यंत याच पद्धतीने करत आलोय आणि आता ही नवीन पद्धत मी तुम्हाला सांगितली. त्याच्यात आणखी एक संख्या घेऊयात आपण. ओके, या पद्धतीने करून सांगतो. ही पद्धत आपली पहिल्यापासून ही पद्धत करत आलो. आता यापेक्षा हे कमी वेळामध्ये होणारी ही पद्धत, कारण हातचा घ्यायची गरज बसत नाही. बघा आणखी एक आपण गणित घेऊया. आपण घेऊयात 84 अधिक घेऊयात 67. चालेल. ओके, आता बघा 8 आणि 6 14 बिंदास लिहा. 8 आणि 6 14 लिहिलं तुम्ही. आता 7 आणि 4 11 मी तुम्हाला काय सांगितलंय, शेवटचा अंक इथे लिहायचा. ओके, शेवटच्या अंक खाली पहिला अंक लिहायचा. 7 आणि 4 11. ओके, आता यांची ऍडिशन करायची. 1 ला 1 जशाच तसं, 4 आणि 1 5 आणि हे 1 ला 1 आला आन्सर 151. असं तुम्ही कुठलंही गणित घेऊ शकता, म्हणजे बिना हातच्या मध्ये तुम्हाला गणित काढता येते. आपण आता कधीच उजवीकडून डावीकडे यायचं नाही, आपण डायरेक्ट डावीकडून उजवीकडे जाऊ शकतो. आणि हे थोडंसं अवघड घेऊन बघूयात. बघा 98 अधिक एक घेऊयात आता 55. चालेल ना. बघा 9 आणि 5 14. ओके, आता 8 आणि 5, आता हे मी तुम्हाला जर सांगितलं ना त्याच पद्धतीने हे करायचं, काहीच वेगळं करायचं नाही. इथं लिहिलं. आता हे 8 आणि 5 होतात 13. ओके, मग 13ला तुम्ही काय लिहिणार, ह्या 4च्या खाली 1 लिहिणार आणि हा 3 इथे लिहिणार. यांची ऍडिशन करायची तुम्हाला. आता हे 3 ला 3 जशाच तसे, 4 आणि 1 5 आणि हे 1 ला 1. काय आला नंतर तुमचा 98 अधिक 55 बरोबर 153 आलं. आणखी एक गणित घेऊ, यापेक्षा अवघड करूयात. आणखी एक घेऊयात 97 अधिक घेऊयात 76. चालेल. बघा 9 8 17, 17ला 17 जशाच तसे लिहा. ओके, आणि यांची बेरीज झाली 17. आता 7 आणि 6. ओके, हे 13 इथं 1 लिहायचं आणि 3 इथं लिहायचं. ओके, हे बघा 3 ला 3, 7 आणि 1 8 आणि हा 1. याला हातचा घ्यायची काहीच गरज नाही, एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये सुटतं. आणि आता आपण अशाच प्रकारचं 3 अंकी संख्येचं घेऊन बघा. आपण घेऊ 3 अंकी संख्या 584 अधिक घेऊयात 943. बघा आता 3 अंकी संख्या, याची पण बेरीज अशीच होते. पलीकडनं अलीकडे यायची गरज नाही, हातचा घ्यायची गरज नाही, काहीच नाही करायचं. डायरेक्ट करा. 5 आणि 9 14 आलं. ओके, आता याची बेरीज आपण पहिल्यांदा केली, म्हणजे या दोन्हीची बेरीज आपण इथे लिहिली, डायरेक्ट लिहायची, हातचा बेचा घेत बसायचा नाही. ओके, आता त्याच्यानंतर 8 आणि 4 12. मी काय सांगितलं, 1 इथं लिहायचा, 2 इथं लिहायचा. ओके, या दोघांची झाली 8 आणि 4 12. आता शेवटला हे राहिलं. ओके, 4 आणि 3 7. आता 7 आले. तुम्हाला 7 इथं एकच घ्यायचं का, नाही 7 तसं घ्यायचं, 0 7 घ्यायचं, 0 7. ओके, आता बघा हे 7 ला 7 जशात तसं, 2 ला 2, 4 आणि 1 5
आणि हे 1 तशात तसं. ओके, आणि आपण ज्या पद्धतीने बघतो बघा त्या पद्धतीने पण आपण आन्सर काढून बघूयात. 584 अधिक 943 बरोबर आहे. 4 आणि 3 7, 8 आणि 4 12, हातचा आला 1. आता बघा 9 आणि 5 14, 14 आणि 1 15. सेम आन्सर आलं का नाही. पण इथं काय होतं, इथं आपल्याला हातचा घ्यावा लागतो. हातचा विसरता कामा नये, आणि हातचा जर आपला घ्यायचा विसरला तर आपला आन्सर चुकतं. म्हणजे हे 1 हातचा जर आपण नाही घेतला तर इथे येतं 14. म्हणजे आन्सर काय होतं 1427. एकदम दोन्ही आन्सर बरोबर आहेत. पण ही पद्धत तुम्हाला खूप सोपी पडू शकते. ओके, आता असंच एक आणि दुसरं गणित घ्या. 3 अंकी बघा. 924 अधिक 625. ओके, चला बघा आता इथं काय आहे. 9 6 पहिल्यांदा करा, सरळ सरळ लिहा 15. ओके, त्याच्यानंतर 2 आणि 2 4. आता एकच अंकी नंबर आला म्हणजे तुम्हाला काय लिहायचंय 0 4. ओके, त्याच्यानंतर आता 4 आणि 5 9. इथं पण एकच अंक आलाय पण लिहायचा आहे कसा. ठीक, आलं लक्षात तुमच्या. आता सेपरेट लिहा. 9 ला 9, 4 ला 4, 5 ला 5 आणि 1 ला 1. काय आलं 1549. आणखी एक गणित बघूयात. ओके, इथं लिहितो 869 अधिक 978. ओके बघा 9 8 17 लिहिलं आपण जशाच तसं. ओके, त्याच्यानंतर याचं झालं. आता याचं करा. 6 आणि 7 13, हे लिहा 13. ओके, त्याच्यानंतर लिहा हे परत 9 8. हे आपण आधी इथं पण घेतलंय सेम तसंच इथं 9 8 परत 17 लिहिलं. याच्या खाली हा अंक, याच्या खाली हा अंक, परत पुढे आणि 4 अंकी आलं तर याच्या खाली हा अंक लिहायचा. ओके, लिहा 7 ला 7, 3 आणि 1 4, 7 आणि 1 8 आणि 1 ला 1. ओके, आता हे झाली 3 अंकी. 2 अंकी संख्या पाहिल्या, 3 अंकी संख्या पाहिल्या. आता आपण 4 अंकी संख्या पाहूयात. बघा 4928 अधिक 9573. बघा आता आपण 4 अंकी संख्या घेतली. आता मी सांगितलं की उजवीकडून डावीकडे यायचं नाही, सरळ सरळ इकडूनच घ्यायचं. 9 4 हे लिहा 13. ओके, त्याच्यानंतर 9 5 हे घ्या 14. ओके, याच्या खाली हे. नंतर 7 आणि 2 9 आले. मग तुम्ही नुसतं 9 लिहिणार का नाही लिहिणार, 0 9 लिहिणार. आणि लास्टला 8 आणि 3 11. ओके, मी सांगितले तसं. आता यांची करा ऍडिशन. 1 ला 1, 9 आणि 1 10, हातचा इथं आला 1, 4 आणि 1 हे 5, 3 आणि 1 4 आणि 1 ला 1 1. ओके, काय आला आन्सर 14501. आता असं आणि एक गणित घेऊया. 8458 अधिक 6644. ओके, आता हे करूयात. आता बघा 6 आणि 8 14, 6 आणि 4 10, नंतर 5 आणि 4 9 आणि 8 आणि 4 परत 12. लिहा 2 ला 2, 9 आणि 1 10, आजचा 1 इथं लिहिला, 4 आणि 1 5 आणि 1. काय आला आन्सर 15102. आणखी एक करून बघूया. बघा 6 7 8 9 म्हणजे 6789 अधिक घेऊयात 5 4 3 2 म्हणजे 5432. ओके, आता बघा 6 आणि 5 11, 7 आणि 4 परत 11, 8 आणि 3 परत 11, 9 आणि 2 परत 11. ओके, आता बघा 1 2 2 2 1. काय आला आन्सर 12221. एकदम सोप्या पद्धतीनं. असंच तुम्ही 5 अंकी संख्येचं करू शकता, 6 अंकी संख्येचा करू शकता. म्हणजे या गणितात तुम्हाला हातचा घ्यायची बिलकुल गरज नाही. आता अशाच प्रकारची काही उदाहरणं मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी लिहून देतो. ते तुम्ही अशा पद्धतीने करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला हे खरंच समजलं का आणि पद्धत खरंच सोपी आहे का. जर ही खरंच पद्धत सोपी वाटली असेल तर तुम्ही याच पद्धतीनं आजपासून बेरीज सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला हातचा घ्यायचा प्रश्नच उरत. बघा प्रॅक्टिससाठी काय गणित घ्या. बघा 178 अधिक 943, 664 अधिक 778, 984 अधिक 628. एक 4 अंकी घ्या. 6421 अधिक 9589. त्याच्यानंतर आणखी एक 4 अंकी घ्या. 8910 अधिक 9890. त्यानंतर घ्या 8790 अधिक 9789. तर हे 6 गणित आहे.
तुम्ही व्यवस्थित मी सांगितलेल्या पद्धतीने सोडवा. आणि खरंच ही पद्धत समजली असेल तर आपल्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.